गुलजार म्हणतात तसं नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे. इतका महत्त्वपूर्ण घटक आणि त्याच्यावरचं हे पुस्तक. प्रसादजी, व्यासानं जगाचा उद्धार केला महाभारत लिहून, पण इतक्या मोठ्या तत्त्वज्ञानाला श्री गणेश लिहिता झाला म्हणून आज ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलं आहे. तर मला असं वाटतं प्रकाशकाचं महत्त्व फार मोठं असतं, कॉन्ट्रीब्युशन फार मोठं असतं. कौशलजींना यायला थोडासा उशीर झाला आहे, 10 मिनटात ते पोहोचत आहेत. त्यानंतर आपण मुख्य प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी याच पुस्तकाविषयी श्री प्रशांत पातोडेकर त्यांचं थोडंसं मनोगत व्यक्त करू इच्छितात. मी त्यांना रंगमंचावर बोलवतो. नमस्कार. खरं तर मला बोलण्याची सवय नाही आहे, काही चुकलं तर माफ करा. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवरांना मी साष्टांग प्रणाम दंडवत करतो. सगळेजण आवाजाबद्दल बोलत आहेत, मी एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे. गुरुजींचा स्वभाव, माणूस म्हणून ते मला किती भावले. डॉक्टर जयंत करंदीकरांकडे मी आवाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जात असे सुरुवातीला अहमदनगरला. त्यावेळी सरांची गुरुजींची भेट झाली आणि इतक्या सहजतेने मला ते आपलंसं करून गेले आणि त्यानंतर सातत्याने त्यांचा संपर्क आणि कॉन्टॅक्टमध्ये आम्ही राहिलो. मग करंदीकर सर गेल्यानंतर रानडे गुरुजींकडे मला जाण्याचा कल्याणला योग आला. मला आवर्जून नमूद करावं असं वाटते की त्यांनी म्हणजे कुठल्या समाजाचा आहेस तू, कुठल्या जातीचा आहेस, ह्या कसल्याही गोष्टीचा विचार न करता म्हणजे सोबत बसून ते मला त्यांच्यासोबत दिवसभर ठेवायचे आणि शिकवायचे, त्यांच्यासोबत जेवणे. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मला असं सांगायचं आहे की हे सगळे उपक्रम झाल्यानंतर जेव्हा जाण्याची वेळ यायची आणि मानधनाचा विषय निघायचा, असू दे रे म्हणून ते ज्या आपुलकीने पाठीवर थाप मारायचे, ही गोष्ट मी विसरू शकत नाही. कारण त्याच्या पाठीमागे असं आहे, पर सिटिंग क्लासेसची फीस लोक घेतात. अशा कमर्शियल काळामध्ये सुद्धा साधनेसाठी, एखाद्या विषयासाठी एखादी व्यक्ती इतकी समर्पित असू शकते, ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. हा सुद्धा एक फार मोठा गुण मला गुरुजींना आपलंसं करून गेला. त्यानंतर मला अजून एक विषय असा सांगायचा आहे की उत्तराखंडमध्ये सूर्यगायत्री साधनेसाठी माझा राहण्याचा योग येतो, तेव्हा आवाजशास्त्राचा आणि अध्यात्माचा सुद्धा फार मोठा विषय आहे. आता वाणीचे जे प्रकार सांगितले गुरुजींनी, श्वसनाच्या ज्या पद्धती सांगितल्या, मला त्या साधनेसाठी सुद्धा, सूर्यगायत्री साधनेसाठी मला खूप फायदा झाला त्याचा. आणि मला माहिती आहे, याची जाणीव आहे, तुम्ही मला ऐकण्यासाठी आलेल्या नाहीत. तर शेवट मी असा करतो की मी आपल्या कायम ऋणामध्ये राहू इच्छितो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझी जागा घेतो. आणि मला वेळ दिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आपले दुसरे मुख्य अतिथी श्री कौशलजी इनामदार आलेले आहेत. मी रानडे काकांना विनंती करतो की त्यांनी कौशलजींचा आधी सत्कार करून घ्यावा. आणि यानंतर आपण प्रकाशनाकडे वळूयात. प्रकाशनासाठी श्री मिलिंद दास्ताने आणि श्री मिलिंद शिंत्रे या दोघांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होतं आहे. आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली. लेखक श्री श्रीकांत रानडे.
मान्यवरांचे आभार. यानंतर ज्येष्ठ लेखिका विदुषी अश्विनी रानडे त्यांचं या पुस्तकाविषयीचं मनोगत व्यक्त करायला येतात. नमस्कार, मी अश्विनी रानडे. हे आता वेगळं काही सांगायला नकोच आहे. मगाशी सत्कार झाला, तो सत्कार फक्त असाच असतो की मनाचं मनाला, यासाठी म्हणून एक शुभेच्छा असतात, पण त्या पोचल्या जातात. म्हणून मी फक्त काही गोष्टी ज्येष्ठांच्या नजरेतून काय असतं तेवढंच फक्त सांगणार आहे. पण त्याही अगोदर आवाज साधनेचे रहस्य रानडे काका, श्रीकांत रानडे, खरं म्हणायला गेलं तर आम्ही फक्त आडनाव बंधू आहे, नात्यातले नाही. त्यामुळे त्यांचं लिखाण हे अतिशय खोलवर अभ्यास करणारच आहे, ह्याविषयी प्रश्नच नाही आहे. म्हणजे खरंच मी आत्तापर्यंत असं पुस्तक वाचनात माझ्या अभ्यास म्हणून आलं नव्हतं, पण ह्याही वयाला मला अभ्यास करावं लागते ते रानडे काकांमुळे. त्या अभ्यासाचं महत्त्व आज मला जाणून घेतलं आहे आणि त्यानुसारच मी बोलायला इथे आले. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. आणि आज जे हे दोघंजणं, आनंद भाटेजी आणि संगीतकार कौशलजी, हे अतिशय अभ्यासपूर्वक असे संगीतकार आहेत, गाणारे आहेत. त्यांचं आपण म्हणजे पायाशी सुद्धा नाही आहे. फक्त काय असतं माहिती आहे का, म्हणजे हे सगळ्या बायकांना पुरुषांना माहिती आहे, हल्ली जे सारेगम वगैरे जे काही प्रकार चालतात त्यानुसार, की कुठे चुकलं आहे हे मात्र बायकांना लक्षात येतं, की अरे इथे हा स्वर नको होता बरं का, जरा खालीच आला आहे किंवा जरा वरच गेला आहे, वरचा सा लावला आहे, खर्जात म्हणलं आहे, हे बायकांच्या लक्षात येतं, जरी शिकलेल्या नसल्या तरीही. पण ह्या दोघांचा तो अभ्यास आहे. कुठल्याही तऱ्हेचा अभ्यास हा माणसाला कुठपर्यंत नेऊन ठेवतो ते आज आपल्याला व्यासपीठावर जे कोणी सगळे तिघंजणं आहेत त्यांच्याविषयी जर बोलायला गेलं तर खूप मोठं आहे. त्याहीपेक्षा प्रकाशक म्हणून जे कुलकर्णी इथे बसलेले आहेत, खरंच आहे प्रकाशक हा ही गोष्ट अशी आहे की क्लिष्ट आहे, परंतु कधीकधी त्या करणारा जो असतो तो क्लिष्टदायक ठरतो. पण इथे तसं झालेलं नाही आहे. ते स्वतः त्यांच्याकडे जायचे आणि त्यांना विचारपूस करायचे, काय हे चुकलं आहे का, मला हे समजलं नाही, असा प्रकाशक. नाही तर आपल्यालाच इतकं क्लिष्ट होतं की अरे काय आपण करतो आहे, 6-6 महिने झाले, असंही होऊ शकतं. पण तसं कुलकर्ण्यांचं झालं नाही. तर आपल्याला पुढे असं म्हणजे ज्येष्ठांच्या नजरेतून बघायला गेलं तर डोळ्यासमोर येतं ते घनश्याम सुंदरा होनाजी बाळांची अमर भूपाळी. जरी मनात म्हणजे ऐकली नाही किंवा काय, पण पहाटेच्या वेळेला जर आपण एक डोळ्यासमोर चित्र आणलं की खरंच त्या लकडी पुलावर आपण उभं आहे, सूर्योदय होतोय, केशरी रंग त्या पाण्यावर लहरतोय आणि त्याच वेळेला होनाजी बाळांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी आपण ऐकतोय, अमर भूपाळी. अजूनही त्यांचा आवाज आपण विसरू शकत नाही. आणि अशी भूपाळी म्हणत असतानाच एखादा सत्पुरुष हातात तांब्याचा कलश घेऊन सूर्याला अर्घ्य देत असतो, ओंकाराचा हुंकार देत असतो. त्या ओंकाराच्या हुंकारामधनंच आपल्याला स्वर आवाज ह्याची निर्मितीची जाणीव होते. आणि त्याच वेळेला कुठेतरी शंकराच्या देवळात शंखध्वनी, कुठेतरी काकड आरती चाललेली असते, विठ्ठलाचे टाळ वाजवून त्यांचं भजन चाललेलं असतं. ते तल्लीनता, सगळे शिकलेले असतात असं नाही, पण एकत्रित जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ती तल्लीनता येते. जे परीक्षण असतं ते तिथेच असतं. आणि अशा वेळेला त्या पक्ष्यांनासुद्धा आवाज आहेत, पण त्यांना बोलता येत नाही. आज आपल्याला बोलता येतं, स्वर आहेत आपल्या त्या स्वरातनं, त्या स्वरयंत्रातून आपल्याला शब्द उच्चार येतं. पण ते शब्द उच्चार कुठून येतात? ओंकारातून, बेंबीच्या देठातून. म्हणजे सर्वसामान्य आपण म्हणतो काय बेंबीच्या देठापासून ओरडतोयस, पण तसं नाही आहे.
तो हुंकार जेव्हा वरचा सा लावला जातो तेव्हा तरल तो आवाज आपल्या कानात नसताना सुद्धा घुमाला लागतो. आणि असे हे बेंबीच्या तिथून स्वरयंत्रातनं कमी दाब उच्च दाब ह्या स्वरातनं ते बाहेर येतात. आणि त्यावेळेला शब्द उच्चार करताना एखादं गाणं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं, अरे ह्या माणसाचे शब्दच कळत नाही आहेत. मग त्या शब्द उच्चाराला सुद्धा महत्त्व आहे. आणि शब्द उच्चारावर कुठे दाब द्यायचा, कुठे नाही द्यायचा, कुठे तरल, कुठे खर्जात, कधी वरचा सा, हे सगळ्या गोष्टी यांच्याकडनं शिकायच्या आहेत. आणि हे शिक्षण झाल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की खरंच हे गाणं ही एक नुसती प्रक्रिया नाही आहे, तर तो एक अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासातनं आपण जो तल्लीनता आपल्याला येते ती कधी पहाटेच्या वेळेला जेव्हा हे सगळे गायक लोक रियाज करायला बसतात आणि वरचा सा लावतात तेव्हा अहमपणा विसरून ते त्याच्यात तादात्म्य पावतात. तेव्हा तो वरचा सा त्यांना तरल स्वरात म्हटला जातो आणि तेव्हा आपले कानही तृप्त होतात. अशा ह्या म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा, वागण्यामध्ये सुद्धा ही जी जीवनशैली आहे आपली, संस्कार संस्कृती ही जी आपली आहे ती म्हणजे आपल्या मातीतच रुजलेली आहे खरं म्हणायला गेलं तर. पण काय होतं आहे, त्या अमेरिकेला गेलं ना की मग हे चांगलं शिक्षण मिळतं. नाही, तसं नाही आहे खरं तर. आपल्या इथे आहेत की ज्येष्ठ अशा आहेत, कशा करता हे बाहेर जायचं आहे. मग त्यांच्याकडनं शिका. खरी संस्कृती, खरा संस्कार आणि शास्त्रीय संगीत हे आपल्याच मातीत आहे, हे विसरून चालणार नाही. आणि हे जे आत्ताचे संगीत आहे मान्य आहे, आत्ताचं गाणं म्हणणारे सुद्धा आहे काय वेगळ्या प्रकारातलं, तर ते पण चांगलं आहे. पण मनात ठसतं, मनात राहतं ते पूर्वीचं, हो ना, जे बाळांपासनाचं. आणि मग त्यावेळेला एक साधं आपल्या मनात विचार येतो की हे आपल्याला शिकायला मिळालं असतं तर. पण तेवढी आपली पात्रता आहे का? हो आहे ना. पण कशी आहे तर रानडे काकांच्या स्वराचं कसं आत्मज्ञान आपण करून घ्यायला पाहिजे ह्या पुस्तकावरनं, कसा आपण फोकस त्याच्यावर केला पाहिजे, आवाजावर नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे, श्वासावर कमी अधिक जोर देऊन कसा उच्चार झाला पाहिजे, कुठल्या शब्दावर किती दाब दिला पाहिजे, ते आपल्याला शिकायला लागतं. तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी 12-12 वर्ष एक तप त्यांचं तप असतं या साधनेचं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. कधी मग संध्याकाळ झाली की आपण शुभंकरोती म्हणतो. शुभंकरोती म्हणताना सुद्धा एक स्वर आहे, लय आहे, एक तल्लीनता आहे. मग रामरक्षा म्हणतो, भीमरूपे, आता कोणी म्हणतं न म्हणतं पण मी तरी म्हणते आहे. एखाद वेळेला नाही होत आपल्याकडनं, जमत नाही किंवा कुठल्या तरी प्रोग्रामला गेलेला असतो. पण रामरक्षा, भीमरूपी हे आपण स्त्रियांनी का म्हणायचं आहे किंवा नाही म्हणायचं हा प्रश्नच वेगळा आहे. पण म्हणायचं, त्यांनी आपलं काय होतं, उच्चार आपले चांगले, शेवटपर्यंत उच्चार चांगले राहतात, गुळमुळीत राहत नाहीत. आणि मग तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा माझ्या एखाद वेळेला मी विसरले चुकून, देवाजवळ दिवा लावायला विसरत नाही पण विसरले, तर माझ्या नाती पदर धरून मला नेतात, बाप्पा जय जय, बाप्पा जय जय, हो गो करते, बाप्पा जय जय करते. हे जे आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्याच्यातनंच पुढची पिढी घडणार आहे. आणि मग त्यावेळेला असं सांगावंसं वाटतं की खरंच आपल्यातच सगळं आहे, आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली माती, आपली माणसं, असं होतं ना आकाशवाणीवर. तर तसंच आपल्यातही आहे. पण ते आपण विसरलो आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा खरं म्हणायला गेलं तर आपल्यासारख्यांना सुद्धा विसरायला झालेलं आहे. ते पुन्हा सुरू करायला पाहिजे. रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा, रामरक्षा, शुभंकरोती हे अरे तुम्ही खूप प्रोग्राम करा, सगळं करा, जिकडे तिकडे जा, मी काही म्हणत नाही. देवही म्हणणार नाही की तुम्ही आज म्हणलं नाही बाबा मग तुम्हाला शिक्षा, तसं तो नाही आहे. पण हे आपल्याकडनं झालं पाहिजे, तेव्हा ते संस्कार मिळतील. आणि ते संस्कार मिळाल्यावर आत्ताची पिढीसुद्धा वाईट नाही, आत्ताची तरुण पिढीसुद्धा वाईट नाही. मी मागे कितीतरी वर्षापूर्वी रोज एक ओवी टाकायची. फक्त 365 दिवस ती ओवी मी टाकली.
366व्या दिवशी मी बंद केलं आणि सांगितलं. तेव्हा तरुण पिढीने मला सांगितलं की काकू तुम्ही तसं करू नका हो, तुमची ओवी आम्ही 4 ओळी का असेना म्हणतो आम्ही. म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसला तरी वेळात वेळ काढून ते पण म्हणतात. आणि मग अशा वेळेला गणपतीची आरती सगळ्यांना ती आवडते ना. येई हो विठ्ठले, ती पांडुरंगाची आरती गणपतीत तर काय सूर आहे तो सूर आपण सगळे मिळून म्हणायला लागला की आपोआप आवाज आपला मोकळा होतो. आणि त्याच वेळेला आहीगिरी नंदिनी नंदित, ती नवरात्रातली आरतीसुद्धा एका चालीवर आहे, पण त्याची ती चाल, शब्द, उच्चार आणि रानडे काका सांगतात तसा जर आपण अभ्यास केला तर आपलं आवाजसुद्धा मोकळेपणाने काढता येत नाही. त्याला वयाची अट काही नाही आहे. जर आपला सराव असेल तर काहीही जमू शकतं, पण कुठेतरी बेस लागतो. आणि हा बेस रानडे काकांनी आपल्याला या पुस्तकाद्वारे सांगितला. आणि म्हणूनच म्हणते की ही संस्कार आणि संस्कृती विसरू नका. आपली पुढची पिढी तयार करायची असेल ना तर ती आपल्यालाच करायची. त्यांना वेळ नाही आहे, पण म्हणून ते संस्कार विसरलेले नाही आहेत. हां, करू दे ना पार्ट्या, आम्ही असं अजिबात मी म्हणणार नाही, करू दे पार्ट्या, पण वेळेला गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष सगळं त्यांना येतं आणि ते करतात. आत्ताही तरुण पिढी 21 वेळेला अथर्वशीर्ष म्हणणारी आहे. आणि हे मी जाणून का देते, हे आपण सांगायचं आहे त्यांना. आपण अगोदर आपण करायचं आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात येणार आहे. आज आम्ही जेव्हा करतो त्यावेळेला आई तू असली पाहिजे बरं का, मुलींना संस्कार काय असतात ते कळतं, काय उच्चार असतात ते कळतं, काय स्वर असतात ते कळतं. आणि हे जेव्हा गाणं म्हणतात तेव्हा एक तल्लीनता असते, एक अहमपणा बाजूला सारून ते गात असतात. प्रत्येक शब्दावर किती जोर द्यायचा, श्वासावर किती नियंत्रण ठेवायचं, सगळा हुंकार जो असतो तो ओंकाराद्वारे असतो. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, ते जे आपण म्हणतो ना उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्यानुसारच ते सगळ्या गोष्टी तुमच्यातसुद्धा तेच आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय स्वरांमध्ये सुद्धा तेच आहे. त्याप्रमाणे आपण गाणं म्हणण्याचा हे लोक प्रयत्न, म्हणजे अजूनही ते असं म्हणत नाही की मला सगळं जमलं, एवढे शिकलेले असूनसुद्धा. आणि आपण म्हणतो अरे वा मला जमलं वाटतं, असं नसतं कधी. ते मुराला लागतं, आतल्या मनात मुरावं लागतं, तेव्हा ते येतं. आणि आतल्या मनात मुरल्याशिवाय तो आवाज बाहेर येत नाही. स्वरातून ते बाहेर येणं महत्त्वाचं असतं. आणि उच्चार स्पष्ट हे झालेच पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्यालासुद्धा येतं ना कधीतरी, पण गाणं छान आहे, सूर छान आहे, लय छान आहे, संगीतही छान आहे, पण शब्दच कळत नाही हो त्यांचे, असं व्हायला नको. मग रानडे काका सांगतात तसंच ते कसे उच्चार करायला पाहिजे, कसे म्हणजे आळवायला पाहिजे, कुठल्या ह्याच्यावर जोर धरायला पाहिजे. उदरातून बेंबीच्या देठापासून ब्रह्मकमळ म्हणतो आपण, त्या ब्रह्मरंध्रातनं सगळ्या आपल्या शरीराला ते आपला मेंदू केंद्रित करून सगळं ते शिकवत असतो. पण आपलं दुर्लक्ष होतं, ते दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी सांगायचं आहे, शिकवायचं आहे. नकळत तू इथे बैस आणि भीमरूपी म्हणणार नाही कोणी, ते आपण म्हणावं लागतं. आणि मी तर काय करायची, साधं हे सांगते उदाहरण, भीमरूपी आणि मुद्दामून चुकायची मी. आणि चुकल्यानंतर अगं आई असं नाही, इथे ही ओळ तू विसरलीस का, मग ते लक्षात यायचं की नाही ते पण म्हणतात आहेत. म्हणजे हे जे संस्कार संस्कृती आहे ती आपण त्यांना जोपासून त्यांच्यापुढे मांडायचे, ते आपोआप ग्रहण करतात. जसं ह्यांनीसुद्धा हे शिक्षण त्यांनी शिष्यांना दिलेलंच असणार आहे, त्याच्याशिवाय हे इथपर्यंत आलेच नाही. आणि किती काळाची तपस्या आहे त्यांची. हे सांगण्याकरता मी जे काही 4 वाक्य बोलले, पण ते रानडे गुरुजी म्हणा, रानडे काका म्हणा, काही म्हणा, रानडे काकांमुळे मला आज इथे येऊन बोलायची संधी मिळाली. आणि खरं म्हणायला गेलं तर सचिन पारेकरमुळे. काकू तुम्हाला बोलायचं आहे बरं का, मी सगळ्यांची काकू आहे हे मात्र नाही. म्हटलं मला मॅडम कोणीही म्हणायचं नाही. बरं म्हणे, म्हटलं तू आजी म्हण, काकू म्हण, मावशी म्हण, काहीही म्हण, पण मॅडम म्हणू नको. मग सगळ्यांची काकूच आहे मी, त्यामुळे काकू तुम्हाला बोलायचं आहे. अरे मी कसं बोलणार आहे,
नाही बोलाल तुम्ही, निश्चित बोलाल. पण एकच तुम्हाला म्हणण्याचा हे आहे की संस्कार आणि संस्कृती विसरू नका. ते फॉरेनला जाऊन आपण शिकतो आणि इथे येऊन अरे माझा लेख आहे ना तिकडनं जाऊन शिकून आला आहे हो, पण इथे आहेत की हे बसलेत की इथे, त्यांच्याकडनं शिका ना. तसं होत नाही आहे, पण ते आपण सांगायचं आहे. आणि आत्ताच्या तरुण पिढीलासुद्धा मी खरंच सांगते, कोणी आत्ता या कुलकर्ण्यांनीच म्हणलं तर वाटतं की आत्ताची तरुण पिढीसुद्धा चांगली आहे आणि आपणही चांगलंच म्हणायचं त्यांना. त्याच्यावरती एक हे असते, नाही आई आपल्याला चांगलं म्हणते बरं का, म्हणजे तो काही वाईट दृष्टिकोन असतो तो बाजूला सारत जातो, निगेटिव्हिटी बाजूला होते, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक ते जे चालना मिळते ना तीही चालना मिळते. मला बोलायला संधी दिलीत, एक 4 वाक्य बोलले. आज सचिनमुळे बोलले बरं का मी, नाहीतर मला काही धाडस झालं नसतं, पण मी बोलले. आणि रानडे काका, आडनाव बंधू, मला बोलायलाच लागणार, ज्येष्ठ आहेत, काय करणार. पण तरीसुद्धा मी प्रेक्षक नाही, मी रसिकांचे खूप आभार मानते. आज त्या रसिकांमुळे आज हे लोक इथे आहेत, मी आज बोलते. आणि पत्रकार नाही रसिकच हे बाहेर जाऊन सांगणार आहेत, अरे काय कार्यक्रम झाला, काय पुस्तक आहे, खरंच सगळ्यांनी भाषण खूप सुंदर केलं, हे रसिक सांगणार आहेत. त्यामुळे रसिकांनाही मी अभिवादन करते आणि ह्यांना तर अभिवादन करतेच आहे, कारण ते खूप ज्येष्ठही आहेत, श्रेष्ठही आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही वयाने ज्येष्ठ आहात, पण वयाने ज्येष्ठ असूनसुद्धा ते त्यांच्या ज्ञानाने श्रेष्ठ आहात, म्हणून मी त्यांना वंदनीय म्हणून मानते. आणि एवढं करून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद काकू. आमच्याकडून एक सत्कार राहिला आहे, तो आधी करतो. श्रीमती राजश्री आपटे उत्तम लेखिका आहेत आणि फार व्यासंगी कलाकार आहेत. मी सौ वीणा परळीकर यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. वी आर एक्सट्रीमली सॉरी राजश्रीजी. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत ज्येष्ठ अभिनेत्री, कवयित्री, अनेक उत्तम कलांचा व्यासंग असणारं बहुआयामी व्यक्तिमत्व सौ नीलकांती पाटेकर. संगीत ऐकण्यापुरतं मर्यादित, बाथरूममध्ये गाण्यापुरतं मर्यादित, त्याच्या पलीकडे म्हणलं तर ओंकार खूप लहानपणापासून केलेला. पण असा अभ्यासू म्हणजे ज्या पद्धतीने शास्त्रोक्त ओंकार आहे, त्यांनी जे शास्त्र सांगितलं तसा ओंकार नाही. मला असं वाटलं की खूप टेक्निकल असं असलं की ते इतक्या कमी वेळात आत्मसात नाही करता येत सामान्य माणसांना, माझ्यासारख्या. पण ओंकार कशात नाही असं मला वाटलं. अभिनय जसा फार शिकवून येत नाही असं मला वाटतं, म्हणजे मी कुठे शिकली नसल्यामुळे असेल, मला असं वाटतं की अभिनय हा शिकून येत नाही. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की मी आज इथे जी उभी आहे ती खूप त्यांचा भरपूर अभ्यास, गाढा अभ्यास ह्याच्या पलीकडे जाऊन एक सामान्य ज्ञान असलेली बाई म्हणून इथे उभी आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात मला ज्या गमती वाटल्या त्याचा सूरसुद्धा शेवटी ओंकारातच असतो. मला जे जाणवलं, काय म्हणतो आपण त्याला, योगासनं करण्यामधनं ओंकार बाहेर येतो. योगासनं ही श्वासाशी संलग्न असतात म्हणून ओंकार बाहेर येतो. पण इतका प्रॉमिनंट आणि इतकं आपण म्हणतो ना जगड्व्याळ असला तरीसुद्धा तो असा आत्मदेय म्हणून सांगण्याचा उद्देश माझा इतका आहे की अतिशय सहज सोपं साधं तंत्र आणि शास्त्र आहे. ते खूप असं गहन नाही आहे. फिजिक्स शिकताना जी प्रिन्सिपल्स असतात, केमिस्ट्री शिकताना जी केमिकल्स आणि रिॲक्शन असतात, ते खूप अभ्यासाचं असतं आणि ते
टेक्निकली आपण शिकतो, बरोबर आहे ना, अभ्यास करतो, डिस्टिंक्शन मिळवतो, त्याच्यावर पुढे अख्खं आयुष्य अवलंबून असतं, सगळं असतं. पण मुळामध्ये पाणी पिताना पण असा विचार करतो का, H2O म्हणतात त्याला, आणि 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून मी आता काहीतरी पितीये, असा आपण कधीच विचार करत नाही. आपल्या श्वासात राहिलेला ओंकार हा इतका सहज आहे की तो येतो त्याही वेळेला. अगदी त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला असं वाटलं, मी वर्ष 7पासून योगासनं करते आणि सहजपणे योगासनं करायला लागले. कोणाची तरी आमच्या शेजारी अय्यंगार, जे BKS अय्यंगार, इथं मोठी त्यांची संस्था आहे, ते आमचे शेजारी होते, माझ्या आजोबांचे मित्र होते. तर त्यांच्या मुलींशी मी खेळायला जायची आणि ते खेळता खेळता नेहमी त्यांना उलटंच बघायची शीर्षासन केलेलं. त्यांचे कोणतरी शिष्य असायचे आणि ते कायम त्यांना योगासनं शिकवायचे. पण तो जो श्वासाचा कंट्रोल आहे तो खेळता खेळता बघत गेले आणि करता करता करत गेले. कधी मी योगासनं शिकले नाही. पण मला असं वाटलं की योगासनं चांगली करणं, आपल्यातनं होणं, हे श्वासाच्या नियंत्रणाशिवाय होतच नाही. आणि तो श्वास माझ्या पोटातनं येतो त्याच वेळेला ते नियंत्रण होतं. श्वास सोडताना मी काय करायचं, श्वास घेताना मी काय करायचं, हे सहज आपल्यातनं येतं, कारण श्वास हा आपला सहज आहे. आणि जेवढं आपण त्याच्या खोलात थिअरी शिकायला जातो तेव्हा असं वाटतं एवढं काहीतरी मी करते, एवढं काही मी करत नव्हते. पद्मासन घालून जेव्हा मी बसायचे आणि मी ओंकार म्हणायची, मनातल्या मनात म्हणायची, तेव्हा त्या पद्मासनाशी तादात्म्य साधत तो ओंकार असायचा. तादात्म्य हा केवढा मोठा शब्द आहे, तेवढं मी काही करायची नाही, सहज असायचं ते. पण आत्ता रानडे सरांनी सांगताना मला वाटलं, अल्ला, एवढं काहीतरी मी करत होते. आणि इतकी वर्ष, वर्ष 7 ते आत्तापर्यंत, वय नाही सांगत माझं, पण तरीसुद्धा इतकेपर्यंत मी हे करत होते. म्हणजे थिअरी तुम्हाला कळते त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं हा केवढा मोठा चक्रव्यूह आहे, आपण घुसलो तर आहोत त्याच्यामध्ये, पण अभिमन्यू झालेला नाही आपला. म्हणायचा उद्देश असा आहे की काय सहज, काय सोपं, हे आपल्याला जेव्हा आपण करत 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 जात असतो आणि एका लांबच्या वाटेवर पोचलेलो असतो तेव्हा कळतं की हे आपण करत आलेलो आहे. आमचे गुरु कोण संगीतातले? आमची गुरु आम्ही लहान असल्यापासून लता मंगेशकरला ऐकलेलं, आम्ही लहान असल्यापासून मोहम्मद रफीला ऐकलेलं, आम्ही लहान असल्यापासून किशोर कुमारला ऐकलेलं. आणि ते सुरात बेसुरात हा प्रश्नच नव्हता आमच्याकडे. 24 तास आम्ही त्यांना ऐकत होतो आणि तो सूर पक्का होता. आमचा गळा तेवढा गाता नसेलही, पण बाथरूममध्ये आम्ही गायचो त्यावेळेला आम्ही खुश व्हायचो. त्याचं कारण काय, ऐकलेले जे सूर होते ते इतके पक्के आणि सुंदर होते, त्या शब्दामागचे अर्थ इतके करेक्ट होते, आणि ज्या अनुभवातनं त्या वयात आम्ही जात होतो त्याला ते साक्षी होते. हा साक्षी हा शब्द न वापरता आजही आम्ही प्रेमात पडलो त्यावेळेला आम्हाला लता मंगेशकर आणि किशोर कुमारच आठवायचे. आजही त्यांची गाणी ऐकली तरी आम्ही त्याच काळात जातो. त्याचं बेसिक कारण तो सूर पक्का होता. आमचे कान तृप्त व्हायचे ते त्यांनी, जे संगीत असायचं ते SD बर्मन आणि कोणी. खूप उशिरा आम्ही शास्त्रीय संगीत ऐकायला लागलो आणि शास्त्रीय संगीतातला राग न कळता सुद्धा असं ऐकायला लागलो आणि तृप्त होऊन ऐकायला लागलो. का? तर स्वर भीमसेनजींचा होता. म्हणजे भीमसेनजी जी हे आम्ही आता लावायला लागलो. आमच्या त्या काळामध्ये भीमसेन जोशींचं गाणं ऐकलंस का, भीमसेन जोशींचे अभंग ऐकलेस का, असं होतं. मग त्याच्यामध्ये सूर शाहीर साबळ्यांचाही होता. जसा भीमसेनजींचा होता तसा शाहीर साबळ्यांचाही होता, आणि शाहीर साबळ्यांचा होता तसा लावणी गाणाऱ्या सुलोचना चव्हाणांचाही तितकाच पक्का होता. म्हणजे इतक्या व्हरायटीने आमचे कान तृप्त झाले की आमच्या इथं ज्याला आम्ही नरडं म्हणायचो त्यांनी स्वरयंत्र म्हटलं, तर त्या नरड्यातनं जे काही निघायचं ते आम्हाला ऐकायला आमच्या कानांना आमचा स्वर आवडायचा. भले तो शिकलेला नव्हता तरी आमचा स्वर आमच्या कानांना आवडायचा. त्याचं कारण आम्ही हुबेहूब नक्कल करायचो. आम्हाला पुढचं म्युझिकसुद्धा जे इंटरल्यूड म्युझिक आहे ते सुद्धा आम्हाला पाठ असायचं. त्याचा राग आम्हाला माहीत नव्हता, आम्हाला कशाचा राग यायचा नाही, आम्हाला काय येत नाही याचा आम्हाला राग यायचा नाही, इतके आम्ही बेफाट होतो.
आता इतकं आम्हाला साच्यात कुणी घातलेलं नव्हतं. आता ज्या साच्यात प्रत्येक मूल असतं ना, तेवढं मूल आम्ही नव्हतं. आम्ही बेभान मुलं होतो. आमच्या आईवडिलांनी आम्हाला मोकाट सोडलेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला कोकिळही आवडायचा. आम्हाला शेवटी कळलं की कोकिळा गात नाही, कोकिळ गातो. बरं का, कळलं ना. गाणं कोकिळा जरी तुम्ही म्हटलात तर कदाचित त्या गाणं कोकिळेचा तुम्ही अवमान करत असाल. बरोबर आहे ना. पण आम्हाला हे काही कळून न कळून सुद्धा प्रत्येक क्षणाला आम्ही निसर्गातलं संगीत इतकं सुंदर ऐकत होतो की आता असं वाटतं की खळखळ खळखळ हा शब्द तरी मुलांना माहीत आहे का? खळखळाट कसला खळखळाट? हास्याचा खळखळाट सुद्धा माहीत नाही. हसायचं कसं हे मुलांना माहीत नाही. म्हणजे त्यांचा स्वर त्यांच्या कानात नाही आहे, मग समोरच्याचा स्वर शिकवायला लागतोय त्यांना. आम्हाला तसं नव्हतं. आमचा स्वर आमच्या कानात होता. आम्हाला त्याचे पट्टी माहीत नव्हती, काळी पांढरी 1 2 5 काही माहिती नव्हतं. पण आम्हाला असं वाटायचं की ते गाणं जे विविध भारतीवर लागलेलं आहे ते मला म्हणता येतंय का. आम्ही वही घेऊन बसायचो, शब्द उतरवून घ्यायचो, शब्द पाठ करायचो आणि चोख म्हणायचो. गाण्याच्या भेंड्या खेळा तरी आम्ही सुरात गाण्याच्या भेंड्या खेळायचो. हां 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 आता आम्ही म्हणलो हां तू काय ल ल ल ल ल ल असं नाही, आम्ही चोख गाणी म्हणायचो. आणि ह्या चोखपणाचं आमच्यामध्ये इतकं चोख सोनं उतरलेलं आहे ना की आता जरी आम्ही अंगाई म्हटली ना तरी ती गोड असते. माझ्या लेकाला तर मी सारे गम पध निस्सा म्हणून मी त्याला झोपवलेलं आहे. कधी मी गाणं म्हटलेलं नाही. गाणं म्हटलं तर चिवकाऊचंच गाणं इतकं सुंदर असायचं ते. माझ्या आईने म्हटलेलं असंच गाणं असायचं ते आणि तितकं सहज असायचं ते. कधी आम्हाला असं वाटलं नाही की अरे वाटायचं हे लता मंगेशकरांनी म्हणलेली चाल वेगळी चुकली की काय हिची चाल. कारण आमच्या कानामध्ये आमच्या आईची अंगाई असायची. लता मंगेशकरांची अंगाई असेल तर ती हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेली असायची. अवघडच असणार ना. आमच्या आईच्या गळ्यातनं सहज असायची ती. आमच्या आजीच्या गळ्यातनं ओवी सहज असायची ती. बहिणाबाईची ओवी जितकी सहज तेवढी आमची आजी सहज ओवी म्हणायची. आम्हाला ती माहिती असायची, तिचे शब्द माहिती असायचे, त्याचा अर्थ माहिती असायचा. आणि हे शब्द अर्थ सूर ताल तान या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आमच्या कानात असायच्या, आमच्या मेंदूवर अशा इम्प्रिंटेड आहेत. इतक्या इम्प्रिंटेड आहेत की तुम्ही असं म्हणाल असं कसं हो, तुम्हाला कसं एवढं आठवतं. आताचं नाही आठवत ते, आताचं असं फास्ट आहे. काल ऐकलं तर आज त्याचे शब्द माहिती नसतात मला. आणि ऐकणारासुद्धा एका सेकंदात विसरतो ती गोष्ट. त्याला कळतच नाही मी काल काय ऐकलं, त्याच्या पाठीमागे दृश्य काय आहे, त्याचा भाव काय आहे आणि त्याला म्हणायचं काय आहे. त्या संगीताच्या गोंगाटामध्ये ते सूर हरवलेले असतात, तो स्वर हरवलेला असतो. आज किशोर कुमारचा आवाज आहे का असा पहाडासारखा तुमच्या कानावर आपटतो. SD बर्मनचं संगीत असतं पण ते इतकं मेलोडियस आणि त्याच्यात मग्न झालेलं असतं की तुम्ही बाजूला काढा ना दोघांना एकमेकांपासून. तुम्ही विदाऊट म्युझिक किशोर कुमार गाता. मी मुलगी आहे मी विसरते, मी बाई आहे विसरते, मी खड्या आवाजात किशोर कुमार गाते. का गाते तसं? कारण तो भाव माझ्या डोक्यात आहे, तो शब्द माझ्या डोक्यात आहे आणि तो अनुभव मी घेतलेला आहे. माझं आयुष्य जगताना त्या प्रत्येक अनुभवातनं मी गेलेली आहे. आजचे आईवडील मुलांना अनुभव किती देतात, मुलांना शिक्षण देतात, अनुभव नाही देत. अनुभव घ्यायलाच ते घाबरतात. मुलं घाबरतात. मुलांना असं वाटतं हे ओ माय गॉड आय कॅन नॉट. का रे बाबा. मुळात आईवडीलच तेवढे सक्षमतेने मुलांना अनुभव घेऊ देत नाही. तसं असता कामा नये ना. प्रत्येक अनुभव घे ना, चांगला वाईट बरा जो काही असेल तो घे, तुला जे वाटेल ते म्हण. पण ते म्हणणं हा जो प्रकार आहे तो म्हणणं आम्ही देत नाही. मला जरी वाटलं की हिने असं म्हणावं तरी ती म्हणते नको रे बाबा, आजचं सोशल मीडिया आहे, मी म्हटलेलं पुढे काहीच्या काही वाटेल ते होऊ शकतं. त्याचं कोण मला ट्रोल करतं. ट्रोल हा शब्द मला आत्ता कळला, त्याचा अर्थही मला अजून माहीत नाही आहे, त्याचं स्पेलिंगही मला माहिती नाही आहे. पण गोष्ट अशी आहे की मला काय म्हणतो आपण त्याला, आत्ताच्या ह्याच्यामध्ये तू चांगली व्यक्त झालीस असं म्हणतात. एवढी मी भोजड व्यक्त होते की काय. व्यक्त हा शब्द व य क त असा आहे. बरोबर आहे ना शिंत्रे. हां असा शब्द आहे ना. किती अवघड शब्द आहे. मी तर किती सोपी बोलत असते.
एक शब्द माझ्या बोलण्यात अवघड नसतो, मग तरी मी कशी काय भाऊ व्यक्त होते? आणि ते व्यक्तसुद्धा VYAKT, बरोबर ना? कारण जोडाक्षरच नाही माहिती मला, तर जोडाक्षराचा उच्चार नाही माहिती मला, आणि त्याचा नाद कसा माहिती असेल मला? जेव्हा रानडे बोलले की त्याचा नाद असतो आणि तो नाद असं झालं, हा दाब असा गेला आणि तो दाब तसा गेला की तो नाद होतो. त्याच्या नादाला कुणीच लागत नाही हो, कोणी म्हणजे कोणी लागत नाही त्याच्या नादाला. म्हणजे असं वाटतं की आपला शब्द आपण बोलतो तो अर्धा मराठी पाव काहीतरी आपला काही म्हणजे त्यांना शिंद्र्यांना जास्त माहिती कशा पद्धतीने आज मराठी लिहिली जाते त्या पद्धतीने, पण जास्त इंग्लिश आणि इंग्लिशमधलं मराठी, इतक्या भाषांमध्ये एक शब्द बोलला जातो, लिहिला जातो, वाचला जातो आणि मनातल्या मनात, कारण मोठ्याने तो वाचता येण्याचं अशक्य असतं. प्रत्येकजण स्पेलिंगमध्ये मराठी लिहितं, आहे की नाही? कसे नाद तुम्हाला कळणार त्या शब्दाचे आणि कसे तुम्ही नादावणार त्या शब्दांनी? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अरे नादावा ना, वेडे व्हा ना. वेडं होणं हेच चांगुलपणाचं लक्षण होतं आमच्या वेळेला. ती येडी आहे रे, कळलं नाही? येडं असणं हे वाईट नव्हतं आमच्या वेळेला. आता येडं म्हणल्यानंतर ते काय म्हणते, ते येडच आहे. ते असा कुठला सेन्स आमच्या कधीच ना आईबाप्पांनी डोक्यात घातला, ना आईबाप्पांनी घातला, ना आमच्या मित्रमैत्रिणींनी घातला. कुठल्याच गोष्टी नव्हत्या अशा. म्हणून मला नेहमी असं वाटतं की अरे 16व्या वर्षी प्रेमात पड ना बाबा. लग्न करताना का प्रेमात पडतो? 16व्या वर्षीचं प्रेम वेगळं असतं ना. त्याच्यात लग्नाची कंडिशन नसते, त्याच्यात व्यवहार नसतो, त्याच्यात पैसा नसतो, काही नसतो. त्याच्यात एक सुमधुर भावना असते जी तुम्ही एन्जॉय केली तर तुम्हाला श्रावणातला झोका कळतो, नाही तर तुम्हाला नाही कळत. तुम्हाला झुळूक कळते, नाही तर नाही कळत. त्या झुळुकेला एक नाद आहे, एक लय आहे, ती जाते, ती त्या प्रेयसीचा पदर उडवत जाते. त्याच्यात काय गंमत आहे? तिचं काहीतरी आतलं दाखवते, चोली के पिछे, असं नसतं, कळलं ना? ते वेगळं असतं काहीतरी. आणि ते जर तुम्ही अनुभवलंच नाही तर किती कौशल्याने, किती सुंदर प्रेमगीत लिहिलं आणि केलं तरी ते प्रेमगीत पोचायला तर पाहिजे. तो अनुभवच नाही आहे माझ्या आतमध्ये. 16व्या वर्षी प्रेमच केलेलं नाही आहे मी, आणि अशी वाटच बघितलेली नाही कुणाची की तो येणार आहे आणि वा असंच माझी नजर असणार ना. माझ्या नजरेला आजच्या वयात सुद्धा मला आठवते मी 16व्या वर्षी कशी प्रेमात पडले होते. ती लोक विचारतात 16व्या वर्षी प्रेमात पडलीस, मग तुझं लग्न कधी झालं? म्हणलं ते लग्न वेगळ्या वेळी झालं, प्रेमात तेव्हा पडले होते. प्रेम ते वेगळं असतं. ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी आमच्या आईबापांना सुद्धा अपेक्षित होत्या, त्यांनी त्याला एवढं मोठं काहीतरी जगडव्याळ रूप नव्हतं दिलं, आणि त्याच्यामुळे ते सगळे भाव आमच्यामध्ये होते. म्हणून ज्या वेळेला ती प्रत्येक गोष्ट गाण्यात घडत गेली, हिंदी पिक्चरमध्ये म्हणा, मराठी संगीतात, सुगम संगीतात, ती आमच्यापर्यंत पोचत गेली आणि आमचेच भाव आम्हाला समोर दिसायला लागले. भले ते सुगम संगीत चित्रपटातलं नसेल, त्याला जयश्री गडकर आणि अजून कोणी नसतील समोर, पण आम्हाला ते समोर दिसायचं. आणि त्याचं बेसिक कारण असं होतं, तो स्वर आम्हाला आमचा अनुभवाने वाटला कायम. आम्हाला असा कुठलाही शिकवलेला स्वर नसला तरी अनुभवाने वाटला. त्याच्यामुळे मला आत्ता ऐकताना सुद्धा मी अशी विचार करत होते की एवढं जर त्यावेळेला रानडेंना भेटले असते मी तर सगळी गडबडच झाली असती माझी. आत्ता भेटले फार बरं झालं, कळलं ना? आता थिअरी शिकायला काही हरकत नाही. प्रॅक्टिकलच्या वेळेला प्रॅक्टिकल असावं, थिअरीच्या वेळेला थिअरी असावी, असा तो प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे स्वर, सूर, ताल हा सगळा प्रकार आपल्या आत असायला पाहिजे. अ उ म यांनी ओम बनतो. जगातल्या सगळ्यात पहिला स्वर हा ओम आहे. जगातली युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी ही ओम आहे. आणि हे प्रूव्हन फॅक्ट्स आहेत. ह्या मी आणि त्यांनी सांगितलेल्या फॅक्ट्स नाही आहेत. त्याच्यामुळे आपण जोपर्यंत आपला श्वास आपल्यामध्ये आहे तोपर्यंत ओंकार आपल्यामध्ये आहे. आपण गणपतीला मानतो,
म्हणून ज्ञानेश्वरांनी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, अख्खा गणपती त्या ओममध्ये आहे. म्हणून आपण त्याला ओंकार गणेश म्हणतो. आपण कुठल्याही मानवी फॉर्ममधल्या देवाची जेवढी उपासना करत नाही तेवढी आपण गणेशाची करतो. का बरं करतो? कारण तो ओंकार आपल्यात आहे. आपल्याला ते मूर्तरूप ते मूर्तरूप जाणवत राहतं. व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणेशांनी लिहिलं, कारण ते जागतिक सत्य आहे. महाभारतात अशी एकही गोष्ट नाही जी घडत नाही आजही 5000 वर्षानंतर. असं महाभारत आहे. म्हणून ते आपल्याला जाणवतं. कुठून कशी लिंक आहे बघा. आपण 5000 वर्षापूर्वी असू नसू मला माहिती नाही, पण त्यावेळेचं लिहिलेलं आज आपण जगतो आहोत. आणि आपण जगतो आहोत ते त्यावेळेला लिहिलं गेलं आहे. म्हणजे द्रष्टा कोण होतं? आपण नाही, द्रष्टे ते होते. आणि त्यांनी तो ओंकार, गणेशाने ते लिहिलं असं त्यांनी म्हटलं. आपण पाहिलं होतं का व्यासाने सांगितलं का, गणेशाने लिहिलं का? काही नव्हतं असं. पण तो कॉन्सेप्ट काय आहे की जी जगातली सगळ्यात पहिली फ्रिक्वेन्सी आहे त्यांनी दिलेलं हे सत्य आहे, ते युनिव्हर्सल ट्रूथ असणंच आहे. म्हणून तो ओंकार गणेश ते लिहितो आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर ओंकार गणेश का लिहिल? जे जागतिक सत्य आहे आणि जे युनिव्हर्सल आजही खरं आहे. आज 5000 वर्षानंतर ती गोष्ट खरी आहे. ती मला जाणवते, तुम्हाला जाणवते. भले B.R. चोप्रानी महाभारत केलं तरीसुद्धा त्याच्यातनं मला जाणवते ती. तिथं मला गणपती कुठंच दिसला नाही, तिथं तर मला श्रीकृष्ण दिसत होता. पण त्या श्रीकृष्णातही ती प्रत्येक गोष्ट मला जाणवते जी माझ्यामध्ये आहे. जेवढा इब्लिसपणा मी करते तेवढा त्यांनीसुद्धा केलेला होता. आणि तो मला आवडला, कारण तो प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे केलेला आहे. लहान पोराचा इब्लिसपणा आपल्याला आवडतो, पण तेच जो मोठ्या माणसांनी केला तर त्याला व्यवहार चिकटलेला असतो, तो आपल्याला आवडत नाही. त्याचं कारण काय? तो इनोसंट आहे. जेव्हा स्वर तेवढा सहज आणि आपण त्याला काय म्हणू शकतो, निर्मळ म्हणू शकतो, तो जेव्हा निघतो त्यावेळेला तुमच्या ह्या जे काही स्वरयंत्र फिजिकॅलिटी त्याची आहे ती तुम्हाला कळतच नाही. माझ्या आतमध्ये काय होतंय मला कळत नाही, पण जे बाहेर येतंय ते मला कळतं, कारण ते माझ्या पूर्ण शरीरातनं बाहेर येतंय. जेव्हा मी काम करत असते तेव्हा मला माहीत असतं की मी ह्याच्याशी बोलताना 4 फुटावर बोलते. मी अशी, अरे काय रे तू असं करतो, अशी बोलेन का? नाही बोलणार. तो इथे 4 फुटावर आहे माझ्या. मी माझा स्वर तसाच लावेन जो त्याला ऐकू जाईल. पण तेच जर इथं भाषण करायला कोणी उभं राहिलं तर इंदिरा गांधी कशा भाषण करायच्या? लाखो लोक समोर असायची. हा असल्याशिवाय तो माझ्या आतून स्वर एवढा होईल का? मी अशी बोलले तर तो स्वर नाही होणार. माझं अख्खं शरीर बोलतं त्यावेळेला तो माझा वरचा स्वर लागतो. पण तो वरचा सा आहे का तो कुठल्या पट्टीतला सा आहे मला काही माहिती नसतं. पण ती लय माझ्या कानामध्ये अजून आहे. भाइयो अशी ती एवढ्या मोठ्या आवाजात त्या बोलायच्या आणि तो माझा स्वर कानात आहे. आणि अतिशय शांत दीर्घंभीर लोक अशी बोलतात, आपको पता है आप क्या बोल रहे हैं? नाही पता है आपको. पण तेही समोरच्या 1000 माणसांशी बोलत असतात. मग तो खालचा स्वर आहे. त्यांचा वरचा स्वर होता, यांचा खालचा स्वर आहे, पण दोन्ही तेवढेच कन्व्हिन्सिंग आहेत. ऐकणाऱ्याला ते कळत नसतं की ह्या स्वरामध्ये एवढा मोठा फरक आहे. ऐकणाऱ्याला विचार कळतात आणि विचारामागचा स्वर आपोआप आलेला असतो. जेव्हा ती गोष्ट सहज येते माझ्यामधनं तेव्हा ती शेवटच्या माणसाच्या भिंतीला लागून बसलेल्या माणसालाही कळत असते, कारण ती माझ्यातनं सहज आलेली असते. जेव्हा मला त्याच्यासाठी काही असं प्रकर्षानं करायला लागतं आणि ओढून ताणून मी माझी गात्र ओढून ताणून सगळं करत असते त्यावेळेला समोरच्याला पहिल्या रांगेत सुद्धा म्हणतात, जरा गप्प बस ना ग बाई, कळतंय आम्हाला तू काय म्हणते असते. असं होतं ना. म्हणजे मला कुठला स्वर लावायचा हे माझ्या नकळत मी करत असते. आणि जेव्हा मी नकळत करते त्यावेळेला ते छान असतं. मला या सगळ्याचं समप करून एवढंच कळलं की जे आयुष्यभर मी जगले ते या सुरांमधूनच जगली आहे. आणि ते सूर भले 3ऱ्या माणसांचे असतील पण तरीसुद्धा ते माझ्यामध्ये मुरले म्हणून मला ते छान वाटले. आज कुठलंही, मी आज शेतावर राहते, गेली 4 वर्ष मी शेती करते,
पण त्या शेतीमध्ये सुद्धा सकाळी उठल्यानंतर 2700 पक्षी असतात. एकाची शीळ वेगळी असते, एकाचं बोलणं वेगळं असतं. मला फक्त कोकिळच माहीत होतं तोपर्यंत. एक पक्षी फिरायला गेलं की दर पावलावर माझ्या पाठीमागे येऊन येऊन तो एका पद्धतीने मला हिंट देत असतो. जर काही तिकडं किडूक मिडूक असेल तर मला त्याची हिंट कळते आता की तिथं जाऊ नको, पाऊल टाकू नको, हां तिथं कदाचित सापसुद्धा असेल. हे जेव्हा कळतं तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला सूर कळलेला असतो. त्याची भाषा जसं आता कोणीतरी म्हणलं ना, ते दोघं गप्प राहून बोलत होते, है ना. भाषा कळत नाही तुम्हाला, पण ह्याचा अर्थ तुम्हाला कम्युनिकेशन नाही असं नाही होत. तुमचं कम्युनिकेशन असतं. कम्युनिकेशन तादात्म्य, तादात्म्यमध्ये आत्मा आहे, आत्मीय आहे. मला आता संस्कृत शिकलेलं आठवायला लागलं. य म्हणजे लेबंता अव्यय असं मला आत्ता पटकन आठवलं. शिंत्र्यांना पाहिलं की काहीतरी वेगळंच आठवतं. हे मला अगदी कळलेलं आहे, अगदी मगाशी जी माझी ओळख झाली. पण मला सांगण्याचा उद्देश असा, तुम्ही जेवढं शिकलेलं असतं ना ते सगळं असं मस्त एकात्म होऊन येतं आणि तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं. जे आयुष्य जगायला शिकवतं ते संगीत, आणि ते तुमच्या सुरात सूर मिळवून आयुष्य जगायला शिकवलं की तुमचा सूर कुठल्या कुठे जातो. त्याच्यामुळे अतिशय मस्त त्यांचं पुस्तक वाचा, सहजपणे वाचा. कळलं नाही तर फार डोक्याला ताप देऊ नका, लगेच कुलकर्णींना फोन करा, त्यांना ते सगळं कळलेलं आहे. कळलं ना.